येतात आदिवासींच्या बहुसंख्य मतदारसंघातून, म्हणजे गैर आदिवासी आमदार सुद्धा. ही वस्तुस्थिती आहे. ठणकावून सांगितलं की हे बंद केलं पाहिजे. आमची लढाई कोणाशीही नाही. आमची लढाई आमच्या आरक्षणाचं संरक्षण करण्याची आहे. आम्ही कोणाला काही म्हणत नाही. आमच्या हक्काचं जे संरक्षण घटनेनं दिलेलं आहे त्याचं संरक्षण झालं पाहिजे, ही आमची खरी हातधारी मागणी आहे. पण मी दुर्दैवाने बघतो आहे 1 महिना झाला सगळीकडे हे आंदोलन सुरू आहे. व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आदिवासींमध्ये बोगदाचा समावेश होऊ नये म्हणे आणि मी सुद्धा 2-3 वृत्तपत्रांना दिलं. दुर्दैव हे आहे की आम्ही कुठेतरी कमी पडतो आहोत, याचा सुद्धा विचार करण्याची गरज आहे. त्याच वेळेस त्याची प्रतिक्रिया देणं सुद्धा आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून समाजाच्या संघटनेने सज्ज राहणं आवश्यक आहे. एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. प्रश्न अनेक आहेत पण मी बोलणार नाही. खऱ्या अर्थाने आदिवासींच्या हक्काचं संरक्षण करणं, इतर कुठल्याही जातीचा आदिवासीमध्ये समावेश होऊ नये यासाठी सगळ्यांनी संघटितपणे त्याचा प्रतिकार करणं, जागरूक राहणं, शासनाला ही संघटन शक्ती दाखवणं. त्यासोबतच अलीकडच्या कालखंडांमध्ये जमिनीचा प्रश्न आला. खरं म्हणजे आज जमीन आपल्याकडे कशामुळे टिकून आहे? एकाच कायद्यामुळे, की आदिवासी हस्तांतरण जो कायदा देशांमध्ये लागू झाला त्यामुळे आज आमच्याकडे आमच्या बापदाद्यांच्या जमिनी आहेत. नाही तर अन्यथा आपण सगळे ठलवे झालो असतो. ही खरी वस्तुस्थिती. असा प्रश्न एकदा आपले मुख्यमंत्री पृथ्वीबाबा चव्हाण हे मुख्यमंत्री असताना असा प्रश्न झाला. ते म्हणाले की आता काही ठिकाणी आपण आदिवासींच्या जमिनी गैरआदिवासींना विकण्यासाठी परवानगी दिली पाहिजे, अशी मागणी येत आहे. काही ठिकाणी भाड्याने दिले पाहिजे. आम्ही सांगितलं साहेब, जर एकाला परवानगी दिली तर सगळ्या आदिवासींना कदाचित दारू पाजतील, दूध तापा देतील, त्याच्या असंचितपणाचा फायदा घेतील आणि सगळे हमखास सांगतो की 75% आदिवासी हे भूमिहीन होतील. वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून एखाद्याचं नुकसान होत असेल, एखाद्याला परवानगी मिळत नसेल तरी चालेल, पण त्या एकांमुळे हजारो लाखो लोकांचं नुकसान होता कामा नये. ही भूमिका सरकारने घेतली पाहिजे. हे ठणकावून आम्ही त्यावेळेस पद्माकरजी बोलूया घ्यायला लागले. ही खरी वस्तुस्थिती आहे. आज आपण बघतो आहोत देशाच्या स्तरावर ज्या समाजाचे प्रतिनिधी नाहीत तेही लोक आज आदिवासींचे बोगस प्रमाणपत्र घेऊन नोकऱ्यांमध्ये आलेले आहेत. त्यांना अजूनही शासनाने हटवलेलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. आपल्याला माहित आहे की ज्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेस 1976 पर्यंत क्षेत्रबंधन लागू होतं. विशिष्ट भागात राहणाऱ्या आदिवासींना संविधानाचे अधिकार, आरक्षण मिळत होते. पण त्या क्षेत्राच्या बाहेरच्या मात्र आदिवासी लोकांना आदिवासींचं आरक्षण मिळत नव्हतं. ही खरी वस्तुस्थिती आहे. 1976 मध्ये हे क्षेत्रबंधन हटलं आणि हळूहळू बोगस लोकांचा शिरकाव सुरू झाला. कारण त्यावेळेस आदिवासी माणूस शिकलेला नव्हता. त्याच्यामुळे नोकरीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ज्या जागा होत्या त्या आदिवासींच्या नामसादृश्याचा फायदा घेऊन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सगळ्यात जास्त जर कोणी लागले असते तर ते बोगस लागले. ही वस्तुस्थिती आहे. आपल्याला शिक्षण घ्यायला जवळपास 25 वर्ष गेली. 25 वर्षे आपली शिक्षणामध्ये गेली आणि त्यानंतर आपली एक पिढी नोकऱ्यांमध्ये आली. त्यांना फक्त काय नोकऱ्या मिळालेल्या? शिक्षकांच्या नोकऱ्या मिळाल्या, पोलिसांच्या नोकऱ्या मिळाल्या, थोडेफार लोक अधिकारी झाले. फक्त झाला फायदा एका पिढीला आणि दुसरी पिढी जेव्हा तयारी करत आहे तर अशा वेळेस मात्र अनेक जाती ह्या आदिवासीमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि याला साथ कोण देतो याचा विचार भविष्याच्या दृष्टिकोनातून करायचा आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेतले तुम्हाला काही उदाहरणं सुद्धा सांगतो. त्याच्या क्लिप सुद्धा आम्ही त्यावेळेस कर्मचारी संघटनेला पाठवलेल्या होत्या. अनेक लोक जे की धनगर नाहीत, जे की बंजारा नाहीत, जे की महाना नाही, असेही काही लोकप्रतिनिधी जे आदिवासी क्षेत्रांमध्ये जिथे आदिवासींची संख्या आहे तिथे निवडून जातात, पण त्या आदिवासींची बाजू मांडत नाही तर त्या बोगस लोकांची बाजू मांडतात. ही वस्तुस्थिती आहे. 2016 मधला एक प्रकरण सांगतो. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक प्रकार घडला. मग काँग्रेस सगळे विरोधी पक्षाचे लोक हौदामध्ये आले आणि म्हणाले की धनगर समाजाला आरक्षण दिलं पाहिजे म्हणून. सगळेच आले, काँग्रेसचे होते, सगळेच होते. अरे आपण आदिवासी लोक, आदिवासींच्या बाजूला एकही नाही. सगळ्याकडे आदिवासींचे धनगर नव्हते ते सुद्धा कशासाठी? आम्ही हा प्रश्न नंतर काँग्रेस कमिटीच्या त्यावेळेच्या अध्यक्षांना एक मिटिंग भरवली. आदिवासींचे खरे प्रश्न काय त्यावेळेस आम्ही त्यांना सुनावून सांगितलं. आदिवासींचा प्रश्न जो आहे तो ह्या बोगस लोकांचा आहे. जे बोगस आदिवासीमध्ये शिरकाव करतात त्याची बाजू आपले लोक जेव्हा घेतात तेव्हा त्याचं वाईट वाटतं. हे आमचं दुर्दैव आहे. घेतात की नाही? जे धनगर